ह्या आहेत कर्नाटक राज्याच्या गाड्या. बेळगावमध्ये आहे मी आज. जवळपास 450 नवीन गाड्यांचं आगमन त्यांच्या ताफ्यात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गाड्या आहेत सरकारी. आपल्या गाड्या सुद्धा छान आहेत असं नाही म्हणणार मी की नाही छान आहेत, पण आपल्या गाड्यांचं सध्या प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे लोकांना काही गोष्टी माहीत नाही आहेत. आणि हे बघा, आणि आज मी स्पष्ट बोलतो, लाज वाटली पाहिजे, लाज. बेळगाववरती आपण फक्त अधिकार दाखवतो, बेळगाव आपलं आहे, बरोबर आहे, आपलंच आहे, पण बघा ह्या प्रकारच्या सुविधा द्याव्या लागतात. जेव्हा तुम्ही सीमा भागात जाता, कुठलाही असू द्या, सोलापूर असू द्या, लातूर भागात जिथं बिदरची बॉर्डर आहे, तुम्ही किती अशा गाड्या दिल्यात? नाही दिल्यात ना. तर हे याला बोलतात एक छान प्रकारचा अभिनव उपक्रम. बघा चालक आणि वाहकांचं किती प्रेम आहे त्या गाड्यांवरती, गाड्यांचा आदर. मगाशी तर एक जण तर गाडीला साफ करत होता, गाडी नवीन असूनही त्याचं प्रेम पाहिलं मी. सर ಎಷ್ಟು ಇದು ಗಾಡಿ ಸರ್? ಎಷ್ಟು ಗಾಡಿ ಎಲ್ಲ? 40. ओके. बघा एवढं करायला मला तर वाटतं गट्स लागतात आपल्या राज्यासाठी. आणि फक्त ह्या गाड्या पूर्ण कर्नाटकासाठी नाहीत, फक्त उत्तर कर्नाटक, नॉर्थ कर्नाटकासाठी एवढ्या गाड्या आलेल्या आहेत. मला जसा आकडा कळाला मगाशी 450 गाड्या आहेत पूर्ण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गाड्यांसहित आपल्या पोलीस डिपार्टमेंटच्या गाड्यासुद्धा आहेत. आणि त्याबरोबरच नवीन आणखीन गाड्यांचं ह्यांनी हे पण केलेलं आहे, इनॉग्रेशन केलेलं आहे. हे बघा आता मोठा कार्यक्रम ठेवला आहे असा. ह्या गाड्या म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच्या, म्हणजे त्यांनी अजून आणखीन नवीन गाड्यांचा ताफा दिलाय. ही बघा, ही पलक्की आहे त्यांची नवीन वाहतूक. राजरत्न ही नवीन त्यांनी आता इनॉग्रेट केलेली आहे. आणि या बघा गाड्या, किती मोठा प्रोग्राम आहे बेळगाव डेपोमध्ये. राजरत्न नवीन गाडी. ह्याला म्हणतात राज्याबद्दल असलेलं प्रेम, देशाबद्दल असलेलं प्रेम, मस्त प्रेम आहे बघा. ही एक नवीन इनॉग्रेट केली गाडी राजरत्न. बघा किती गाड्या आहेत बघा. हां, ह्या गाड्या बघा दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांसाठी आणि करायला. तर हे सगळं हां बघा, नॉर्थ वेस्ट कर्नाटक गव्हर्नमेंट डिलिव्हरी, एवढ्या सगळ्या गाड्या. ಆಗ ಕರೋನಾ ಇನ್ನೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಮಸ್ಯೆಗಳೆಲ್ಲ ಇತ್ತು ಮತ್ತು ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಗಿನ ಸರ್ಕಾರ ಸುಮಾರು ಒಂದು ಸ್ಯಾಲರೀಸ್ಗೆ ಮತ್ತು ಡೀಸೆಲ್ ಕೊಂಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಕೂಡ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕರೋನಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವರ್ಷ ತೊಂದರೆ ಇದ್ದಾಗ ಸಹಾಯ ಅವಾಗ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ कर्मचारी वर्ग आहे, पोलीस वर्ग आहे, ಅದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಬಸ್ಸುಗಳು ಹಳೆ चालक वाहक वर्ग आहे, एवढे सगळे लोक आहेत. खूप छान असा अप्रतिम कार्यक्रम. अशा प्रकारच्या सुविधा दिल्या पाहिजेत सामान्य लोकांना. बघा एकतर गाड्या फ्री आहेतच स्त्रियांना, त्याच्याबद्दल कोणी बोलणार नाही, पण एवढं सगळं करूनही अशा छान अशा गाड्या ताफ्यात दिलेल्या आहेत बघा. सगळ्यात मास्टर क्लास तर हीच आहे राजरत्न. काय बघा आता. तर महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की फक्त GST कलेक्शन, फक्त GDP, फक्त विकास, तुमचे रस्ते वाहतूक किती प्रकारे असावे, काय प्रकार बघा. ही पल्लक्की नॉर्थ वेस्ट कर्नाटक, वायव्य कर्नाटकाच्या गाड्या. तुमच्या गाड्यांना बघून किती लोकांना छान वाटतं, तुमच्या गाड्यांना बघून तुमचं डेव्हलपमेंट दिसून येतं. ह्या अशा गाड्या आहेत, एवढ्या डेपोत एवढ्या गाड्या बघा. नाही असं म्हणत नाही, काही गाड्या जुन्या सुद्धा आहेत, मी त्याबद्दल वाद नाही माझा, पण एवढ्या सगळ्या गाड्या बघून खरंच मन भरलं माझं आणि छान वाटलं. हे बघा इथे पूजा चालली गाड्याची. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की एवढ्या सगळ्या नवीन गाड्या, त्यातून त्या गाड्यांची पूजा आहे बघा. पुजारी आहेत, पूजा करतात गाड्यांची. तर मला असं वाटतं, नम्र विनंती आहे पुन्हा एकदा, विचार करा या गोष्टीचा. आणि कुठल्याच प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला गाड्या आणून हे करू नका, आपल्या राज्याचं नुकसान करू नका. आणि आपल्या लोकांना सुद्धा, महाराष्ट्राला सुद्धा अशाच गव्हर्नमेंट शासकीय गाड्यांचीच गरज आहे. त्याच्यामध्ये कोणाचं कॉन्ट्रीब्युशन नको, काही नको, आणि कोणाचं 20-30% काही नको. तर असा प्रकारचा माहोल झाला पाहिजे. मला तर वाटत नाही की गाड्यांसाठी असा कुठला माहोल तरी मी बघितली पण नाशी कुठली मीटिंग आणि सभा. बघा या छोट्या छोट्या गाड्या सुद्धा नवीन दिलेल्या आहेत.
अधिकाऱ्यांना खूप अशी छान गोष्ट, छान वाटलं मला. पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.